मागील काही दिवसामध्ये आपण देवाच्या वचनाद्वारे पाहत आहोत स्तोत्र संहितेचं पुस्तक याचा 84 अध्याय आणि 10 वचनामध्ये आम्ही पाहिलेला आहे. आणि आपल्या उपदेशाचं जे काही शीर्षक आहे किंवा विषय आहे तो म्हणजे आम्ही देवाच्या घरामध्ये देवाची सेवा करावी. देवाने आम्हाला त्याच्या घरामध्ये कशासाठी ठेवलेला आहे? देवाची सेवा करण्यासाठी. आणि म्हणून देवाच्या सेवेसाठी देवाने आम्हाला निवडलेलं असताना या वचनामध्ये देवाचा सेवक स्तोत्र करता काय म्हणतो आपण वाचूया. स्तोत्र संहितेचं पुस्तक याचा 84 अध्याय आणि 10 वचन. खरोखर तुझ्या अंगणातील खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटतं. स्तोत्र करता म्हणतो मला ते चांगलं वाटतं की मी तुझ्या घरामध्ये एक द्वारपाळ म्हणून राहील, एक वॉचमॅन म्हणून काम करल, एक नौकर म्हणून काम करल. आणि तो म्हणतो तुझ्या अंगणातील एक दिवस, वन डे, तुझ्या अंगणातील एक दिवस सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. आज जो रविवार देवाने आम्हाला दिलेला आहे, जो प्रभुवार देवाने आम्हाला दिलेला आहे, तो देवाने आमच्यासाठी फार उत्तम असा दिवस केलेला आहे की आज आम्ही त्याच्या घरामध्ये आहोत. जरी आम्ही पूर्ण महिना त्रासात असू, टेन्शनमध्ये असू, हप्ताभर तणावात असू, पण ज्यावेळेस आम्ही देवाच्या घरामध्ये येतो त्यावेळेस तो आम्हाला रिफ्रेश करणारा देव आहे. तो आमचं मन उत्तेजित करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून तो दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा, या जगामध्ये आम्हाला पाहायला मिळतं सर्वत्र दुष्टाई पाहायला मिळतात, परंतु या दुष्टाच्या जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना प्रभू आमचा सांभाळ करणार आहे. तो आमच्या जीवनाची काळजी घेणार आहे, तो आमच्या कुटुंबाची काळजी घेणार आहे. आणि मग देवाने आम्हाला या घरामध्ये यासाठी ठेवलेलं आहे की आम्ही देवाची सेवा करावी. फक्त येऊन चर्चमध्ये अटेंडन्स देऊ नये, तर देवाच्या सेवेमध्ये आम्ही सक्रिय असावं. प्रत्येक व्यक्ती हा देवाच्या सेवा कार्यामध्ये सक्रिय असावा, ही देवाची इच्छा आहे. कारण त्यासाठी देवाने आम्हाला निर्माण केलेला आहे. पहिली गोष्ट आम्ही पाहिली की देवाची सेवा करणं म्हणजे काय करणं, की ज्यावेळेस आम्ही देवाची सेवा करतो याद्वारे आम्ही देवाची भक्ती करतो, म्हणजे आमच्या ॲक्शनद्वारे. आणि आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये पौल रोमकरास पत्र 12 अध्याय आणि 1 वचनामध्ये म्हणतो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपल्या शरीरांचा जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करा. म्हणजे पाऊल त्या ठिकाणी आपलं शरीर देवाच्या सेवेसाठी समर्पित करायला उत्तेजन देत आहे. आज आमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि देव अपेक्षा करत आहे की या मंदिराद्वारे देवाची सेवा घडली पाहिजे, म्हणजे आमच्या जीवनाद्वारे प्रभूची सेवा झाली पाहिजे. कारण तो म्हणतो देव हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही, तर तो कोणत्या मंदिरात राहतो? तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये राहणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्ही त्याचं मंदिर असताना हे मंदिर देवाच्या सेवेसाठी सक्रिय असणं गरजेचं आहे. आमचं शरीर आम्ही देवाच्या सेवेसाठी समर्पित करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आम्ही उदाहरण पाहिले, मरिया येशू ख्रिस्ताला तिने आपलं समर्पण केलेलं आहे, मार्थाने तिचं आपलं जीवन समर्पण केलेलं आहे. आणि बायबल सांगतं की त्यांनी त्यांचं स्वतःचं घर प्रभूच्या सेवेसाठी समर्पित केलेलं आहे. आज जर आम्ही आमचं शरीर देवाला दिलेलं आहे तर जे काय आमच्याकडे आहे ते सर्वस्व प्रभूचं आहे. आणि मग जर ते प्रभूचं आहे तर त्यासाठी आम्ही आमचं जीवन आणि आमचं घर, आमचं सर्वस्व देवाला समर्पित करणं गरजेचं आहे. आणि आम्ही पाहिलं मार्था जे आहे तिच्या कृतीद्वारे तिने सेवा केलेली आहे. येशू ख्रिस्त आणि शिष्य लोक तिच्या घरी गेले असता त्यांचा पाहुणचार तिने केलेला आहे, म्हणजे ती त्याच्या सेवेमध्ये सक्रिय होती. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की पाऊल जो आहे तो मंडळीचा छळ करणारा होता, पण ज्यावेळेस त्याचं परिवर्तन झालं त्यावेळेस त्याने आपलं जीवन प्रभूला दिलं. आणि प्रभूसाठी त्यांनी असं जीवन दिलं की तो म्हणतो की माझ्या शरीराद्वारे फक्त कोणाचं गौरव व्हावं? प्रभूचं गौरव व्हावं. आणि त्यांनी आयुष्यभर देवाची सेवा केली. अनेक त्रास, अनेक समस्या, अनेक अडचणी त्याच्या जीवनामध्ये आल्या, अनेक प्रकारच्या छळातून त्याला जावं लागलं, पण देवाची सेवा करणं त्यांनी थांबवलं नाही. बऱ्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही त्रासात जातो त्यावेळेस आम्ही सेवा थांबवतो, पण देवाच्या मंदिरात आम्ही देवाची सेवा सदैव करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट मागच्या रविवारी पाहिली, ज्यावेळेस आम्ही सेवा करतो त्यावेळेस आम्ही आमचं कॅरेक्टर रिफ्लेक्ट करतो, म्हणजे आमचं चारित्र्य प्रदर्शित करतो. देवाची सेवा करत असताना लोक आमच्यामध्ये देवाचं चारित्र्य पाहतात, देवाचे गुण पाहतात. आणि म्हणून आम्ही पाहिलेलं आहे देवाच्या वचनामध्ये की मत्ती कृष्णवर्तमानामध्ये 5 अध्याय आणि 13 ते 16 वचनामध्ये येशू म्हणतो, तुम्ही जगाचे मीठ आहात, तुम्ही जगाचा प्रकाश आहात, आणि तुम्हावरती तुमचा प्रकाश लोकांवरती असा पडू द्या
की त्यांनी तुमची चांगली कामे पाहून स्वर्गातील पित्याचं गौरव करावं. मग आज देवाने मंडळीला या भूतलावरती यासाठी ठेवलेलं आहे की मंडळीची चांगली कामे लोकांनी पाहणं गरजेचं आहे आणि लोकांनी देवाचं गौरव करणं गरजेचं आहे. मग आज देवाने आम्हाला लोकांसाठी एक पत्र दिलेलं आहे म्हणून म्हटलेलं आहे. पाऊल म्हणतो तुम्ही लोकांचं पत्र आहात, म्हणजे लोक आमचं जीवन वाचणारे आहेत. ज्यावेळेस आम्ही या जगामध्ये वावरतो, आमच्या कामावरती असो, आमच्या कॉलनीमध्ये असो, जिथे कुठे आम्ही असतो, त्या प्रत्येक ठिकाणी परमेश्वर लोक आम्हाला वाचणारे आहेत, लोक आमचं जीवन पाहणारे आहेत. आणि ज्यावेळेस लोक आमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी बघतात त्यावेळेस ते स्वर्गीय पित्याचं गौरव करतात. येशू ख्रिस्त त्यासाठी उदाहरण आहे की आम्ही देवाची सेवा करण्यासाठी आहोत. येशू ख्रिस्ताने लोकांची सेवा केलेली आहे. येशूने त्याचे शिष्यांचे पाय धुतलेले आहेत आणि आम्हाला पायामध्ये ज्या शिष्यांनी त्याला नाकारलं त्यांना त्याने नाश्ता देखील दिलेला आहे. इतकी त्यांनी त्याची सेवा केलेली, म्हणजे येशूने त्यांची क्षमा देखील केलेली आहे. मग देवाच्या मंदिरात आम्ही येत असताना आम्ही एकमेकांची सेवा करणं गरजेचं आहे. जे लोक चर्चला आहेत त्यांना उत्तेजन देऊन त्यांना चर्चमध्ये आणणं ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून आज देवाच्या सेवेमध्ये आम्ही असावं ही देवाची इच्छा आहे. आज तिसरी गोष्ट मी आपल्यासमोर आणणार आहे ती म्हणजे ज्यावेळेस आम्ही देवाची सेवा करतो त्यावेळेस आम्ही देवाच्या मंदिराची किंवा देवाच्या शरीराची बांधणी करत असतो. When we serve God, we build the body of Christ. म्हणजे ज्यावेळेस आम्ही देवाची सेवा करतो याचाच अर्थ आम्ही ख्रिस्ताच्या शरीराची बांधणी करतो. आज आम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे एक अवयव आहोत आणि देवाची आमच्याबद्दल इच्छा आहे की आम्ही देवाची सेवा सदैव करावी. कारण देवाने मंडळीमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या सेवा ठेवलेल्या आहेत. जर आम्ही पाहिलं इफिसकारास पत्र याचा 4था अध्याय काढूया आपण. इफिसकारास पत्र याचा 4था अध्याय आणि 11 वचनापासून आपण वाचूया. आणि त्यानेच कोणी प्रेषित कोणी म्हणजे संदेष्टे. येशू ख्रिस्ताने काही लोक प्रेषित म्हणून मंडळी ठेवलेले आहेत. कोणी संदेष्टे, कोणी स्वार्थी, कोणी स्वार्थी, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून ठेवलेले आहेत. म्हणजे मंडळीमध्ये देवाने 5 पदरी सेवा मंडळीमध्ये ठेवली आहे. वाचा पुढं. ते यासाठी की त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावी. काय म्हटलेलं आहे? पवित्र जनाच्या सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे. म्हणजे आम्ही ख्रिस्ताच्या शरीराची बांधणी करण्यासाठी आम्ही देवाची सेवा करणं गरजेचं आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत प्रौढ मनुष्यपणाप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत दिले आहे. यासाठी की आपण ह्यापुढे बाळकासारखे असू नये. मंडळीमध्ये आम्ही बाळकासारखेच राहू नये. बऱ्याच वेळेस मंडळीमध्ये लोक येतात ते बालकासारखेच राहतात, ते रुसतात, फुगतात. बालकासारखे राहू नये. ज्यावेळेस आम्ही देवाच्या घरात येतो त्यावेळेस आम्ही प्रौढतेप्रत जाणं गरजेचं आहे. देवाने आम्हाला कशासाठी देवाच्या मंदिरामध्ये ठेवलेलं आहे की आम्ही एकमेकांची बांधणी करणं गरजेचं आहे. आम्ही एकमेकांना उत्तेजन देणं गरजेचं आहे. एकमेकांची सेवा करणं गरजेचं आहे. वाच पुढं. म्हणजे माणसाच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवणरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. म्हणजे भरकटणारे होऊ नये. तर आम्ही देवाच्या नियमाप्रमाणे चालणारे व्हावं. देवाची सेवा करण्यासाठी आम्ही स्वतःला सक्रिय करावं. वाचा पुढं. तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक जो ख्रिस्त त्याच्या सर्व प्रकारे वाढावे. आम्ही वाढावं. म्हणजे ख्रिस्तामध्ये आम्ही वाढणं गरजेचं आहे.
आम्ही ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आम्ही आमचं जीवन हे प्रौढ ते प्रत नेणं गरजेचं आहे. पुढे म्हटलेलं आहे त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे संबंध शरीराची जुळवणूक व जमाजमा होत असते. आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करीत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते. शरीर आपली वृद्धी करून घेते. काय म्हटलेलं आहे? प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाप्रमाणे कार्य करीत असतात. म्हणजे आज आम्ही सर्वजण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत आणि जसं आपल्याला काम करता येईल त्या पद्धतीने आपण देवाचं काम करत राहणं गरजेचं आहे. मग देवाच्या कामाची पद्धत काय? फक्त उपदेश करणं चर्चमध्ये नाही, तर देवाने निळ्या प्रकारची सेवा आम्हाला दिलेली आहे. त्या सेवेमध्ये आम्ही सक्रिय राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की तुम्ही आणि मी देवाने या मंडळीचे एक भाग केलेला आहोत यासाठी की या मंदिरात राहून आम्ही प्रभूची सेवा करणं गरजेचं आहे. या मंडळीमध्ये फक्त मेंबर राहू नका, तर डिसायपल बना, शिष्य बना, की जे शिष्य हे अनेकांना शिष्य करण्यासाठी तयार राहतात. आणि म्हणून आम्ही देवाच्या सेवेमध्ये सक्रिय राहणं गरजेचं आहे, जेणेकरून आम्ही ख्रिस्ताचं शरीर मजबूत करण्याचा प्रयत्न करतो. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, निर्गमाच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने मोशेला दर्शन दिलं आणि परमेश्वराने मोशेला काय सांगितलं की माझ्यासाठी तू निवास मंडप तयार कर. जर आम्ही पाहिलं निर्गमाचं पुस्तक याचा 25 अध्याय आणि 8 आणि 9 वचन आपण वाचूया. निर्गमाचं पुस्तक याचा 25 अध्याय 8 आणि 9 वचन. मी त्यांच्यामध्ये निवास करावा. देव म्हणतो मोशेला, मी त्यांच्यामध्ये निवास करावा, म्हणजे इस्रायल लोकांमध्ये निवास करावा. म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार करावे. परमेश्वर मोशेला म्हणतो की माझ्या लोकांनी एक पवित्र स्थान तयार करावं. वाचा. निवास मंडपाचा नमुना व त्यातील सगळ्या साहित्याचा नमुना तुला दाखवितो. त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही ते तयार करावे. काय म्हटलेलं आहे? परमेश्वराचं दर्शन मोशेला झालेलं आहे आणि परमेश्वर मोशेला म्हणतो की मी तुला निवास मंडप करायची आव्हान करत आहे आणि जसा तो तयार करावा याचं मी मार्गदर्शन करतो. परमेश्वर हा देवाच्या सेवकाला मार्गदर्शन करणार आहे. आज पाळकीनबाईंनी जाहिरात देताना सांगितलं, देवाच्या सेवकाने देवाच्या माणसाच्या हृदयात काय घेतलेला आहे? विचार घातलेला आहे. विडो लोकांसाठी काय करावं? एक सर्व्हिस चालू करावी, प्रेयर मिनिस्ट्री चालू करावी, संडे स्कूल मिनिस्ट्री असावी, युथ मिनिस्ट्री असावी. हे बर्डन देवबाप देवाच्या सेवकाला देणार आहे. मग देवाने मोशेला सांगितलं की निवास मंडप असावा की जेणेकरून त्या निवास मंडपामध्ये माझी वस्ती होईल. कोणाला सांगितलं देवाने? कोणाला सांगितलं? मोशेला. देव फक्त एकाच माणसाला दर्शन देतो, दृष्टांत देतो. देवाची स्तुती असतो की देवाने मला दर्शनाने या शहरात पाठवलं आणि देवाने 1999 मध्ये काही नव्हतं, एक फॅमिलीपासून देवाने काम सुरुवात केलं. आज इतके मोठे लोक देवाने माझ्यासमोर ठेवलेले आहेत. हे कोणी आणलेले आहेत? कोणी आणलेले आहे? देवाने आणलेले आहे, देवाने दिलेले आहे. मी पण माझ्याकडे ते श्रेय घेत नाही. तर कोण कनेक्ट करणार आहे? देव लोकांना कनेक्ट करणार आहे. मग या ठिकाणी आम्हाला पाहिलं मोशेला देखील देवाने एकट्याला पाचारण केलं. कशासाठी पाचारण केलं? तर इस्रायलांना मिस्रातून बाहेर काढण्यासाठी. आणि मग देवाने त्याला सांगितलं की तू निवास मंडप कर की जेणेकरून माझी वस्ती त्यांच्यामध्ये निर्माण होईल. देवाची इच्छा आहे की देवाची वस्ती त्याच्या लोकांमध्ये असावी. मग देवाने त्याला सांगितलं की मी तुला पॅटर्न देतो किंवा नमुना देतो की कशा रीतीने तू या गोष्टीची तयारी करावी. आणि मग देवाने त्याला तो दृष्टांत दिला. देवाने ते करायला तयार झालेला आहे, परंतु तो एकटा निवास मंडप बांधू शकला नाही. देवाची सेवा करणं हे एकट्याचं काम नाही. बऱ्याचशा वेळेस आम्हाला वाटतं हे कोणाचं काम आहे? पास्टरचं. पास्टरनी सर्व काही करावं. मोशे सुद्धा एकटाच काम करत होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व लोकांचं काय करत होता? न्यायनिवाडा करत होता. आणि एक दिवस त्याचा सासरा आला त्याच्याकडे भेट द्यायला आणि सासरा म्हणतो, अरे जावई बापू तुम्ही काय करताय? दिवसभर असेच जर लोकांचा न्याय करत बसले तर लवकर तुमचं जीवन संपून जाईल आणि या लोकांचं पुढारीपण करण्यासाठी मोशे राहणार नाही. आणि मग इत्रोने त्याला सांगितलं की तू 100वर लोक नेम, 1000वर लोक नेम. आणि मग त्यांनी लोकांची विभागणी केली आणि लीडर्स तयार केले आणि त्यांची नेमणूक करून सर्वांना कामाला लावलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की मोठं प्रकरण असेल तरच ते तुमच्याकडे यावं, पण छोटे छोटे प्रकरण कोणी मिटवायचे? लीडर्स लोकांनी मिटवायचे. आणि मग ते कन्सेप्ट
मोशेला आवडलं. आता हे जे काही कन्सेप्ट आहे हे देवाने इत्रोकडून म्हणजे त्याच्या सासरेकडून मोशेला मिळालेलं आहे आणि मोशेने ती योजना केल्यामुळे सर्व काम सुरळीत चाललेलं आहे. मोशे जरी एकटा देवाचा सेवक म्हणून बोलवला होता, पण देवाने त्याच्या भोवती असणाऱ्या लोकांचा वापर त्याच्या लोकांसाठी करून घेतलेला आहे. आज देवाची मंडळी आशीर्वादित होण्यासाठी आणि मंडळीद्वारे शहर आशीर्वादित होण्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला ठेवलेला आहे. देवाचं वचन सांगतं पीक फार आहे पण कामकरी थोडके आहेत, आणि म्हणून पिकाच्या धान्याने कामकरी पाठवा म्हणून प्रार्थना करा. आता कामकरी कुठं बसलेले आहेत? माझ्या समोर बसलेले आहेत. पण कामकरी कसे आहेत? रिलॅक्स आहेत, त्यांना काय घेणं देणं नाही. हा पाळीक साहेब आहेत आपले, पण कामकऱ्यांनी काम करणं गरजेचं आहे. मागच्या हप्त्यामध्ये मी एक साक्ष ऐकली आणि ती साक्ष अशी होती, आपल्या संस्थेचे असिस्टंट सुपरिटेंडेंट ते त्यांच्या चर्चच्या लोकांना प्रार्थना करायला विनंती द्यायचे की आपल्याला मुंबई सारख्या शहरामध्ये स्वतःची जागा असावी म्हणून प्रार्थना करा. आणि म्हणे मी 3-4 वर्ष प्रार्थना केली आणि मी प्रार्थना करत असताना माझ्या मनात विचार आला की किती दिवस फक्त प्रार्थनाच करायची. देव म्हटला काय फक्त प्रार्थना करतोस, तुझे लोक काही कृती करतच नाही. आणि मग मी म्हटलं चर्चमध्ये आता प्रार्थना करणं बंद करायची. किती दिवस प्रार्थना करायची? देव प्रार्थना ऐकणार आहे. मंडळी सांग किती लोकांचा विश्वास आहे की प्रार्थना ऐकली म्हणून? सर्व म्हणे प्रार्थना ऐकली, सर्व हात वर करतात, कारण देव पहिलीच प्रार्थना आपली ऐकतो. किती लोक विश्वास बाळगतात? ज्या दिवशी आपण आवाज दिला त्याच दिवशी आपला ऐकतो. फक्त आपली गंमत पाहत असतो तो, आपण किती वेळ वाट पाहतो ते. आणि त्यांनी सांगितलं देवाने आमची प्रार्थना ऐकली, पण देवाचं उत्तर तुमच्या जवळ आहे. आता तुम्ही कृती करणं गरजेचं आहे. मग तुमचं घर बांधण्यासाठी काय करता तुम्ही? लोन काही लोक लोन काढतो, नातेवाईकडून पैसे घेतो, जागा घेण्यासाठी इकडून पैसे आणतो तिकडून पैसे आणतो. त्यांनी सांगितलं लोन काढा, घर गहाण ठेवा, पण देवाच्या घरासाठी पैसे द्यायला सुरुवात करा. आणि त्यांनी सांगितलं त्याच हप्त्यात कमीत कमी 25,000 ते 40,000 रुपये त्यांच्या चर्चमध्ये जमा झाले. म्हणजे मला सांगायचं आहे, मी काय तसे पैसे गोळा करणार नाही, काही काळजी करू नका. मला सांगायचं की कृती फार महत्वाची आहे. मोशेला देवाने दृष्टांत दिलेला आहे, निवास मंडप बांधायचा आहे आणि त्या निवास मंडपासाठी मी तुला नमुना दिलेला आहे आणि तो नमुना तू तुझ्या लोकांना सादर कर. आणि बायबल सांगतं की देवाने त्याला त्याच्या लोकांना वापरायला लावलेला आहे. आज देवाची मंडळी देवाने या ठिकाणी ठेवलेली आहे यासाठी की त्या मंडळीचा वापर देवाच्या राज्यासाठी झाला पाहिजे. जे काही चांगले गुण आमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत, जे काही कला आमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत, टॅलेंट दिलेले आहेत, ते टॅलेंट आणि कला गुण आम्ही देवाच्या राज्याच्या उपयोगात आणणं गरजेचं आहे. ते फक्त आमच्या जवळच ठेवता कामा नाही. या ठिकाणी माझ्यासमोर फार चांगले कलाकार लोक आहेत, टॅलेंटेड लोक आहेत, पण ते देवाच्या राज्याच्या उपयोगी येत नाही. जर आम्ही देवाच्या राज्यात त्याचा उपयोग केला नाही तर एक दिवस आम्हाला प्रभूच्या समोर उभं राहायचं आहे आणि तो आम्हाला विचारेल की मी तुला एअरपोर्ट इजी चर्चमध्ये ठेवलं होतं, काय केलं? काय नाही, मी दर रविवारी जायचो आणि पाळीसाहेब एकदम आमचे उपदेश भारी करत असायचे, इतका सुंदर उपदेश करायचे पाळीसाहेब. मला दुसऱ्यांचा उपदेशच आवडत नव्हता, येशूला आपण सांगू. अरे पण उपदेश ऐकून तू काय केलंस? काय नाही, मी फक्त माझ्या कानाची खाज जिरवलेली आहे. आणि दर रविवारी पाळीसाहेबांना भेटायचो, काय भारी उपदेश, पावरच येत राहिली पाळीसाहेब. आजकाल तुमच्यामध्ये ना दिवसेंदिवस देवाची पावर तुमच्या जीवनामध्ये वाढत चाललेली, काय पॉवरफुल उपदेश कर. फक्त पाळीसाहेबांचीच प्रशंसा करा. लक्षात ठेवा, आम्ही प्रवृत्तीप्रत जाणं फार गरजेचं आहे. आम्ही देवाची सेवेमध्ये सक्रिय होणं गरजेचं आहे. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, तो म्हणतो नमुना देईल आणि मग देवाने त्याच्या लोकांना वापरायला लावलेला आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं, निर्गमाचं पुस्तक काढूया आपण आणि 31 अध्याय, निर्गमाचं पुस्तक याचा 31 अध्याय आणि 1 ते 11 वचनामध्ये फार सुंदर रीतीने देवाने त्याच्या लोकांना वापरायला लावलेला आहे. वाचू आपण 31 अध्याय
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा मी यहूदा वंशातील उरीचा मुलगा, पहा मी यहूदा वंशातील उरीचा मुलगा, म्हणजे हूरचा नातू म्हणजे बसालेल, हूरचा नातू बसालेल, ह्याला त्याच्या नावाने याला त्याच्या बोलाविले आहे. नावाने बोलवलेले आहे. मी त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून त्याला अक्कल, त्याला अक्कल दिलेली आहे. म्हणजे देवबाप अशी लोक चर्च मध्ये पाठवतो की ज्यांना अक्कल आहे, अशा लोकांना चर्च मध्ये देवबाप पाठवतो. बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. तो कलाकुसरीची कामे तो करील, कलाकुसरीची कामे करील, सोने चांदी पितळ यांची कामे करील, खचण्यासाठी रत्नांना पैलू पाडील, खचण्यासाठी रत्नांना पैलू पाडील, लाकडाचे नक्षीकाम करील, लाकडाचे नक्षीकाम करील, आणि अशा सर्व प्रकारची कामगिरीची कामे करील. आणि पहा त्याच्या जोडीला मी दानवंशीय आईंसा माकाचा मुलगा अहलियाब याला नेमिले आहे. एवढेच नव्हे तर जितके म्हणून बुद्धिमान आहेत त्या सर्वांच्या हृदयात मी बुद्धी ठेवली आहे, ती यासाठी की तुला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व गोष्टी त्यांनी तयार कराव्यात. कुणी तयार कराव्यात? कुणी? मोशेंना दिलेल्या लोकांनी, मोशेला देवाने जे लोक दिले त्यांनी तयार करावे. आज मला ज्या लोकांना देवाने दिलेले त्यांनी काय करायचं? फक्त येऊन बसायचं नाही, तर आम्ही प्रत्येक जणांनी देवाच्या सेवेमध्ये सक्रिय असणं गरजेचं आहे. त्या तयार कराव्यात. वाचा पुढं. म्हणजे दर्शन मंडप, साक्षपटाचा कोश आणि त्यावरील दयासन आणि तंबूचे सर्व सामान, मेज व त्यावरील सर्व सामान, शुद्ध दीपवृक्ष व त्याची सर्व उपकरणे, धूपवेदी, होमवेदी व तिचे सर्व सामान आणि गंगाळ व त्याची बैठक, कुशलतेने विणलेली तलम वस्त्रे, म्हणजे याजक या नात्याने सेवा करण्यासाठी अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे, त्याच्या मुलांची वस्त्रे, अभिषेकाचे तेल व पवित्र स्थानासाठी सुगंधी द्रव्य युक्त धूप, या सर्व गोष्टींविषयी मी तुला आज्ञा दिली आहे त्याप्रमाणे त्यांनी करावे. मी जे तुला सांगितलं ते तू या अक्कल असलेल्या लोकांना तू सांग, आणि त्यांनी ते सर्व करावं आणि तुला काय करावं? सहकार्य करावं. आज मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की आमच्या जीवनामध्ये देवाने खूप चांगल्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. आम्ही असेच चर्चमध्ये येत नाही. देवाने आज आमच्यामध्ये हुशार आणि टॅलेंटेड लोक ठेवलेले. आता एक सुंदर साक्ष ऐकली. आपल्या चर्चची साक्षी इंजिनियर झालेली, दुसरी मुलगी अर्पिता ती पण इंजिनियर, अजून काही डॉक्टर्स माझ्यासमोर बसलेले आहेत, इंजिनियर्स बसलेले आहेत, वकील लोक बसलेले आहेत की नाही, चांगले कलाकार बसलेले आहेत, डान्सची कला ज्यांच्यामध्ये अशी लोक बसलेले आहेत, टीचर्स बसलेले आहेत. आमचं कौशल्य आम्ही देवाच्या राज्यामध्ये वापरत आहोत का? त्याचा उपयोग काय होत आहे आमच्या मंडळीमध्ये? मग देवाने मोशेला निवास मंडप तयार करायला लावला, पण तो एकटा करू शकला नाही, तर त्याच्याबरोबर लोक त्याने दिलेले आहेत आणि ते लोक त्याच्यासाठी काम करायला तयार झालेले आहेत. आज तुम्ही आणि मी देखील देवाचं काम करण्यासाठी तयार असणं गरजेचं आहे. देवाची सेवा करायला तयार असणं गरजेचं आहे. आणि मग देवाच्या वचनामध्ये आम्ही 25 ते 41 वचन अध्यापर्यंत या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत की कशा रीतीने देवाने या लोकांचा वापर करायला लावलेला आहे. आणि ज्यावेळेस मोशेने या लोकांना देवाच्या सेवेमध्ये सक्रिय करण्यासाठी आव्हान केलेलं आहे, ते कोणी मागे राहिले नाही. ते असे म्हटले नाही तुम लढो हम कपडे सांभाळते, नाही, तर ते प्रत्येक जण सेवेमध्ये सक्रिय झालेले आहे. देवाच्या वचनामध्ये आपण वाचूया 35 अध्याय काढा. 35 अध्याय 35 अध्याय 4थ्या वचनापासून. मोशे इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाला, परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हे तुम्ही आपले अर्पण परमेश्वराप्रित्यर्थ आणावे, ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वरासाठी अर्पण आणावे, म्हणजे सोने, रुपे, पितळ, निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाचे सूत,
निळ्या जांभळ्या किरमिजी रंगाचे सूत, तलमसनाचे कापड, तलमसनाचे कापड, बकऱ्याचे केस, बकऱ्याचे केस, लाल रंगविलेली मेंढळीची लाल कातडी, रंगविलेली मेंढ्याची कातडी, तहशाची कातडी, तहशाची कातडी, बाबळीचे लाकूड, बाबडीचे लाकूड, दिव्यासाठी तेल, दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले, मसाले, यपोत, एफोद, उरपट, उरपट, ह्यात खचण्यासाठी गोमेद मणी हम्म, आणि इतर रत्ने आणावी. हा पुढे काय म्हटलेलं आहे? तुमच्यापैकी जे कोणी सुबत्त जे कोणी हृदयाचे सुबुद्ध असतील, हृदयाचे असतील त्या सर्वांनी येऊन त्या सर्वांनी येऊन परमेश्वराने जे काही करण्याची आज्ञा दिली परमेश्वराने आहे जे काही करण्याची आज्ञा दिली आहे ते सर्व ते करावे. करावे. म्हणजे म्हणजे निवास मंडप, त्याचा तंबू तंबू व त्यावरील आच्छादन, हा त्याचे आकडे, हा. फळ्या, अडसर, खांब व उथळ्या, हम्म. कोश व त्याचे दांडे, दयासन, अंतरपट, मेज व त्याचे दांडे, त्यावरील सर्व पात्रे व समक्षतेची भाकर, हम्म. प्रकाशासाठी दीपवृक्ष, त्याची उपकरणे व दिवे आणि दिव्यासाठी तेल, धूपवेदी, तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी द्रव्ययुक्त धूप, निवास मंडपाच्या दारासाठी पडदा. तर 10 आणि 9 वचनामध्ये जे काही निवास मंडपासाठी लागणार आहे त्या गोष्टी त्याने आणण्यासाठी आव्हान केलेलं आहे. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं 20 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? मग इस्रायल लोकांची सर्व मंडळी मग हे सर्व ऐकल्यानंतर इस्रायल लोक निघून गेले. निघून गेली. काय गेले? निघून गेले. जसे आपण चर्च झाल्यानंतर निघून जातो आणि आपल्या आपल्या घरी तसेच बसतो, पुन्हा पुढच्या रविवारी आणि पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये अशाच गर्दी करून हजर असतो. बरोबर आहे ना? मग इथं काय म्हटलं? ते घरी गेले पण त्या सर्व गोष्टीने ते बेचैन झाले आणि त्यांना देवासाठी काहीतरी करायची इच्छा झालेली आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आम्ही देवाच्या घरामध्ये येतो आणि ज्यावेळेस देवबाप आमच्या हृदयात देवाच्या सेवेबद्दल ओझं देतो त्यावेळेस आम्ही बेचैन होणं गरजेचं आहे. आम्ही काहीतरी देवासाठी करण्याची तयारी दर्शवणारे लोक होणं गरजेचं आहे. वाचा काय म्हटलेलं आहे? नंतर ज्यांच्या अंतःकरणात ज्यांच्या अंतःकरणात स्फूर्ती आली. सर्वांच्याच अंतःकरणात स्फूर्ती आली नाही, थोडक्याच लोकांच्या अंतःकरणात स्फूर्ती येते. आपल्या चर्चमध्ये फक्त बोटावर मोजणाऱ्या लोकांच्याच अंतःकरणात स्फूर्ती, तेच फक्त महिलांच्या सभेला राहतील, तेच फक्त मेन्स फेलोशिपला राहतील, तेच फक्त नाईट प्रेयरला राहतील. बाकी ज्यांच्या मनात स्फूर्ती येतच नाही. येते का? नाही येत. तिथं ज्यांच्या अंतःकरणात स्फूर्ती झाली व ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली त्याने दर्शन मंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांसाठी परमेश्वराला अर्पण आणले. ज्यांच्या मनापासून इच्छा झाली ते सगळे स्त्री पुरुष आले. त्यांनी नथा, कुंडले, मुद्रिका, कंगणे, सोन्याची सर्व प्रकारची दागिने आणले. या प्रकारे प्रत्येक मनुष्याने परमेश्वरासाठी सोन्याचे अर्पण आणले. ज्या ज्या पुरुषापाशी निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाचे सूत व तलम, जांभळ्या सणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगविलेली मेंढ्यांची कातडी. बस. तर त्या ठिकाणी या सर्व लोक ते आणू लागलेले आहेत, आणत आहेत आणि इतकं लोकांनी आणलेलं आहे की एक वेळ अशी आली की मोशे म्हटला थांबा, आणू नका. म्हणजे इतके ते प्रेरित झाले देवाचं काम करण्यासाठी. आज तुमच्या आणि माझ्या जीवनात देखील देवाच्या सेवेसाठी आम्ही प्रेरित होणं गरजेचं आहे. हे मी तुम्हाला यासाठी सांगत आहे, तुम्ही घरी वाचणार नाही या गोष्टी, पण घरी जाऊन अजून पण वाचा तुम्ही की कशा रीतीने निवास मंडप तयार करण्यासाठी देवाने त्या मंडळीतील लोकांचा वापर केलेला आहे. आज आमचं चर्च हे या शहरासाठी आशीर्वादित होणं गरजेचं आहे, महाराष्ट्रासाठी आशीर्वादित होणं गरजेचं आहे. देवाने ख्रिस्ती मंडळीला आशीर्वाद म्हणून ठेवलेला आहे. वी आर नॉट ऑर्डिनरी पीपल. आपण सर्वसाधारण लोक नाही, तर देवाने आम्हाला जगाचा प्रकाश केलेला आहे, देवाने आम्हाला आशीर्वाद केलेला आहे. या महिन्यामध्ये आपण आपला स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना भारत देशाचा आम्ही ती प्रार्थना करूया की देवा आमच्या मंडळीला तू या जगामध्ये ठेवलेला आहे, ख्रिस्ती मंडळीला तू ठेवलेला आहे या भारत देशामध्ये, तर आमच्या ख्रिस्ती मंडळीद्वारे आमच्या देशाला तू आशीर्वादित कर. जरी आज लोक ख्रिस्ती मंडळीचा छळ करत आहेत, त्रास देत आहेत, पण तू लक्षात ठेवा देवाचं वचन सांगतं तुझ्यावरती चालून येणारा शत्रू एका वाटेने येईल पण तो 7 वाटांनी पळून जाईल. लक्षात ठेवा देवाने मंडळीला यासाठी ठेवलेला आहे की आम्ही देवाची सेवा करावी. कारण ज्यावेळेस आम्ही देवाची सेवा करू त्यावेळेस त्याचं प्रेझन्स त्याच्या लोकांमध्ये निर्माण होणार आहे. हालेलुया. निवास मंडप यासाठी बांधण्यात आला की देवाची इच्छा होती की निवास मंडपामध्ये त्याची वस्ती व्हावी. नव्या करारामध्ये देवाने मंडळीची स्थापना यासाठी केलेली आहे की त्या सर्व समर्थाची वस्ती
मंडळीमध्ये असावी. देवाच्या मंडळीमध्ये, देवाची मंडळी म्हणजे ख्रिस्ताची जागतिक मंडळी, त्यामध्ये त्याची वस्ती व्हावी. म्हणून या मंडळीची वाढ होण्यासाठी, या मंडळीची भरभराट होण्यासाठी, या मंडळीमध्ये लोक बहुसंख्येने येण्यासाठी आम्हा प्रत्येकाला देवाची सेवा करणं गरजेचं आहे. कोणी माघार घेता कामा नये. या मंडळीतील लोकांनी त्यांना जे करता येईल निवास मंडपाच्या कार्यासाठी ते करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आज आम्ही काय करत आहोत देवाच्या सेवेसाठी? देवाची इच्छा आहे की आम्ही देवाच्या सेवेमध्ये सक्रिय असावं. जी कोणती सेवा तुम्ही देवाच्या घरामध्ये कराल ती सेवा तुमच्यासाठी आशीर्वाद आहे, तुमच्या लेकरांसाठी आशीर्वाद आहे. तुम्ही या चर्चमध्ये झाडून घेण्याचं काम करत असाल, प्रार्थना करण्याचं काम करत असाल, सुवार्ता प्रसार करण्याचं काम करत असाल, केअर सेल लीडरचं काम करत असाल, लाईट गेली नंतर लाईटची व्यवस्थेचं काम करत असाल, कार्यक्रमामध्ये कदाचित तुम्ही वाढण्याची सेवा करत असाल, कोणी तुम्हाला ॲप्रिशिएट करत नसेल, पण लक्षात ठेवा ही सर्व नोंद माझ्या येशूनी तुमची नेमून ठेवलेली आहे, लिहून ठेवलेली आहे. आणि एक दिवस त्याचं प्रतिफळ तो आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जी कोणती सेवा, ज्या काही कला गुण आम्ही देवाच्या सेवेमध्ये समर्पित करतो त्याद्वारे देवबाप आम्हाला आशीर्वादित करतो. आणि म्हणून आज या जुन्या करारामध्ये आम्हाला पाहायला मिळतं मोशेला देवाने निवडलं आणि देवाने त्या लोकांचा वापर निवास मंडप तयार करण्यासाठी करून घेतलेला आहे. त्यांनी निवास मंडप तयार केला आहे, त्या ठिकाणी देवाची वस्ती होत असायची. सर्विंग गॉड बिल्ड्स द बॉडी ऑफ क्राइस्ट. म्हणजे ज्यावेळेस आम्ही देवाची सेवा करू त्यावेळेस ख्रिस्ताच्या शरीराची आम्ही बांधणी करतो. मग येशूने मंडळीची स्थापना केलेली आहे नवीन करारामध्ये, आणि देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं नव्या करारामध्ये मंडळीची स्थापना केली त्यावेळेस मंडळी वाढू लागलेली आहे. पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याची ओतणी झाली आणि आम्हाला पाहायला मिळतं येशूने 12 शिष्य ट्रेन केलेले आहेत. जास्त लोक त्यांनी ट्रेन केले नाही, फक्त 12च लोक ट्रेन केले, 12च लोक प्रशिक्षित केले. पण ते 12 लोक इतके प्रभावी होते की त्यांच्यामुळे त्या बिल्डिंगमध्ये 120 लोक येऊ लागले. आणि ते 120 लोक प्रार्थना करू लागले असताना पवित्र आत्मा उतरला आणि त्या 12मुळे या जगामध्ये आग लागली. पहिल्या भाषणामध्ये पेत्राच्या, ज्याने येशूचा नाकार केला, त्याच्या पहिल्या भाषणामध्ये 3000 लोकांची भर मंडळीमध्ये पडलेली आहे. सर्वसाधारण पेत्र, मासे पकडणारा पेत्र, परंतु तो देवासाठी सेवा करण्यासाठी तयार झाला आणि त्याच्याद्वारे 3000 लोक प्रभूकडे आलेले आहेत. लक्ष द्या, आम्ही स्वतःला कधीच कमकुवत समजू नये. 3 वर्ष प्रभूच्या सानिध्यात राहिला, येशूला नाकारलं, पण नंतर प्रभूने त्याला पुन्हा एक वार उठवलं आणि त्याच्या सेवेसाठी वापरलेलं आहे. आणि आम्हाला पाहिलं प्रारंभीची मंडळी ज्यावेळेस सेवा करत आहे, मंडळी वाढत चाललेली आहे, 3000 वरून 5000 वरती गेलेली आहे आणि त्या ठिकाणी सर्व लोड प्रेषितांवरती आलेला आहे. आणि मंडळीमध्ये काय झालेलं आहे, प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. ज्यावेळेस संख्या वाढली जाते त्यावेळेस प्रॉब्लेम क्रिएट होतात. घरात देखील ज्यावेळेस मेंबर वाढतात तर प्रॉब्लेम क्रिएट होतात, बरोबर आहे का नाही? मग तसं मंडळीमध्ये देखील प्रॉब्लेम तयार झाला. आणि आम्हाला पाहिलं प्रेषितांचे कृत्य याचा 6वा अध्याय काढूया आणि त्या ठिकाणी काय म्हटले आपण वाचूया. त्या दिवसात, वाचा, त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेलेनी यहूद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली. कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विद्वांची उपेक्षा होत असे. तेव्हा 12 प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्ती सेवा करावी हे ठीक नाही. तर बंधुजनो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने परिपूर्ण असे 7 प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही या कामावर नेमू. बघा, जुन्या करारात देखील प्रतिष्ठित लोक निवडलेले आहेत, देवाच्या आत्म्याने भरलेले लोक निवडलेले आहेत, ज्ञानाने भरलेले लोक निवडलेले आहे. आणि नवीन करारात देखील ज्ञानाने भरलेले लोक, पवित्र आत्म्याने भरलेले लोक, प्रतिष्ठित लोक निवडलेले आहेत. आणि या प्रतिष्ठित लोकांना काय काम दिलेलं आहे? पंक्ती सेवेचं काम दिलेलं आहे, साधं काम. आणि प्रेषित लोक काय म्हणतात? म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू. कारण का? लोड सर्व प्रेषितांवरती येत होता. लक्षात ठेवा, जे लीडर असतात त्यांच्यावरती लोड येत असल्यामुळे त्यांनी लोकांवरती जबाबदाऱ्या दिल्या आणि त्या जबाबदाऱ्या त्या मंडळीतील लोकांनी स्वीकारल्या. कोणत्या लोकांनी स्वीकारल्या? प्रतिष्ठित लोकांनी, हुशार लोकांनी. आम्हाला वाटतं हे काम फक्त एकट्या पाळक साहेबांचंच आहे किंवा मोजक्या लोकांचंच आहे.
मंडळीमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती मंडळीच्या वाढीसाठी कारण असणं गरजेचं आहे, वाढीचं कारण असणं गरजेचं आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे, त्यांना नेमणूक केलेली आहे आणि ते काम करू लागले. त्याच्यामध्ये फिलिप आहे, स्तेफन आहे, 7 जणांची निवड केलेली आहे. आणि या 7 जणांपैकी 2 लोकांची नाव अशी आहे की ज्याचं नाव स्तेफन, तो ख्रिस्तासाठी रक्तसाक्षी झाला. काय काम करत असताना? डिकनांची सेवा करत असताना, पंक्ती सेवा करत असताना. प्रेषित नव्हता तो, पंक्ती सेवा करत असताना रक्तसाक्षी झाला. फिलिप, त्याने देवाची अशी सेवा केली की ज्या गावात तो गेला त्या गावामध्ये देवाने त्यांच्याद्वारे आरोग्य दिलेलं आहे. एक सर्वसाधारण मनुष्य. पण मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की या लोकांच्या सेवेमुळे मंडळीची बांधणी झालेली आहे. त्यांनी छोटासा रोल त्यांच्या जीवनामध्ये निभवला, पण त्यांच्यामुळे ती मंडळी काय झालेली आहे? आशीर्वादी झालेली आहे. आज तुमच्याद्वारे आणि माझ्याद्वारे मंडळी आशीर्वादित होणं गरजेचं आहे. देवाने आम्हाला या मंडळीमध्ये का ठेवलेलं आहे? यासाठी की आम्ही त्याची सेवा करावी. काय करत आहोत आम्ही देवाच्या घरामध्ये? फक्त मेंबर नाही, ख्रिस्ताने आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती रक्त सांडलेलं आहे. ख्रिस्ताने आमचे शाप मोडीत काढलेले आहेत. ख्रिस्ताने आम्हाला तारण दिलेलं आहे. ख्रिस्ताने आम्हाला जीवन दिलेलं आहे. पण अनेक लोक या जगामध्ये आहेत की ते ख्रिस्ता विना जीवन जगत आहेत. अनेक लोक या जगामध्ये आहेत त्यांना ख्रिस्त माहीत नाही. अशा लोकांना ख्रिस्त सांगण्याची गरज आज मंडळीला देवाने दिलेली आहे. आणि आज आम्ही सेवेसाठी बाहेर येणारे लोक बनणं गरजेचं आहे. फक्त आम्ही म्हणून चालणार नाही, कोण जाएगा कोण जाएगा. आम्ही म्हणणं पाहिजे, प्रभू तू मुझको भेज, मैं जाऊंगा. एक गीत आहे बघा, बांधूया मंदिर, बांधूया मंदिर ख्रिस्ताचे. ख्रिस्ताचं मंदिर बांधण्याची वेळ आलेली आहे. मराठी देखील एक गीत आहे की ते कोणतं गाणं आहे? सोडा आळस बंधन तोडा, उठा वीरांनो करा तयारी, तुम्ही कारगीर, प्रभूचे बांधा मंदिर. किती लोकांना येते गाणं? 2च लोकांना येत. उठा वीरांनो करा तयारी, तुम्ही कारगीर, प्रभूचे बांधा मंदिर. मग आज तुम्ही सर्वजण कारागीर आहात. मोशेने कारागीर निवडले. देवाने टॅलेंटेड लोक मोशेला दिलेले. तुम्ही देखील टॅलेंटेड आहात. स्वतःला कमी समजू नका. तुम्ही जिथे जाल, जिथे येशू सांगाल, देवबाप त्यांच्या जीवनामध्ये काम करायला सुरुवात करेल. जो देव प्रेषितांच्या काळात काम करतो, जो देव मोशेच्या काळात काम करतो, तो देव आज देखील काम करायला तयार आहे. पण आम्ही त्याच्या सेवेसाठी बाहेर पडणं गरजेचं आहे. आम्ही त्याची सेवा करणं गरजेचं आहे. उठा वीरांनो करा तयारी, तुम्ही कारगीर, प्रभूचे बांधा मंदिर, सोडा आळस बंधन तोडा. आज ख्रिस्ती मंडळी काय होऊन बसलेली आहे? आळशी होऊन बसलेली आहे. ते देवाचं काम करायला तयार नाही. देवाचं काम आम्ही करणं गरजेचं. देवाने या भूतलावर आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. आणि म्हणून आज मला तुम्हाला पुन्हा एक वार आव्हान करायचं आहे की आम्हाला ख्रिस्ताची मंडळी बांधणं गरजेचं आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, तुझ्या अंगणात एक दिवस सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. तुझ्या मंदिराचं द्वारपाळ होणे मला इष्ट वाटतं. का त्याला असं वाटतं की मी तुझ्या मंदिरामध्ये एक वॉचमॅन म्हणून सेवा करावी? कारण त्याला ठाऊक होतं की देवाने मला आशीर्वादित केलेला आहे. जर देवाने तुम्हाला आणि मला आशीर्वादित केलेला आहे, तर आज आमच्या जीवनामध्ये जी कोणती सेवा देव आम्हाला देऊ इच्छित आहे, ती सेवा आम्ही आनंदाने करणं गरजेचं आहे. शमूएलाला सेवा दिली झाडलोट करण्याची. कोणी त्याला शाबासकी देत नव्हतं, पण परमेश्वर त्याला पाहत होता आणि परमेश्वराने त्याला उंचावरती नेलेला आहे. दावीद भक्ती आराधना जंगलामध्ये करत असता, पण देवाने त्याला तिथून उचललं आणि राजा केलेला आहे. लक्षात ठेवा, आमची उपासना, आमची भक्ती, आमची सेवा जरी कोणी पाहत नसेल, पण देवबाप त्याचं प्रतिफळ आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. काय आज प्रभूचा आत्मा तुमच्या जीवनाबरोबर बोलत आहे का की होय, मी या मंडळीमध्ये असताना, ख्रिस्ताच्या मंडळीचा भाग म्हणत असताना मी देवाची सेवा करण्यासाठी तयार असावं? सर्व तरुण तरुणींना, वयस्करांना मी आज्ञा करेल की तुम्ही आणि मी देखील देवाच्या सेवेमध्ये असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आम्हाला वाटतं आता आमचं काय काम आहे, आता आमचं झालं गेलं, आमच्या वेळेस आम्ही फार केलं. हे कोणाचं म्हणणं असतं? वयस्कर लोकांचं. पण लक्षात ठेवा, हन्ना 84 वर्षाची म्हातारी देवाच्या मंदिरामध्ये प्रार्थना करत होती आणि तिच्या प्रार्थनेने लोक आशीर्वादित होते. हा ना, नाही आता आमचं काय काम? आम्ही सर्व बर्जिल्ल्यासारखे झालोत. बर्जिल्ला नावाचा एक मनुष्य होता आणि दाविदाची इच्छा होती की त्याने यरूशलेमेत येऊन राहावं. आणि बर्जिल्ला म्हणतो, महाराज आता तुम्ही मला यरूशलेमेत का नेता?
मी फक्त यार्देने प्रतच तुमच्या बरोबर प्रवास करतो. यार्दे नावाचा अर्थ मरण. आता माझं काय संपलेलं आहे. आता मी काय करू येऊन देवाच्या घरात? मला काय तुम्ही माईक पण देणार नाही उपदेश करायला, गायला पण देणार नाही. मी बरा आहे इथपर्यंतच. सर्वांना काय पाहिजे लक्षात ठेवा, वयस्करांनी देवाच्या राज्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. जे वयस्कर देवाने इथं ठेवलेले आहेत त्यांना मला आव्हान करायचे, तुमच्या प्रार्थना तरुणांना बळ देणारे असतात आणि म्हणून प्रार्थनेची सेवा तुम्ही करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करू त्यावेळेस तुमची प्रार्थना या मंडळीला आशीर्वादाप्रत घेऊन जाणारी राहील.